हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आज आपला नेक्स्ट टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं वेगवेगळ्या टाईपचे करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल्स, राईट. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या, कारण की आपण इझिली सॉल्व्ह केला आहे तो प्रॅक्टिससाठी आणि तो आपण एक्सप्लेन केला आहे तो पॉईंट. तर आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला तुम्ही सांगितलं आहे दोन पॅरलल लाईन्स आहे. बघा इथे आपण याला नाव देऊ एम आणि एन. ठीक आहे. हा एम आणि लाईन एन काय झालं, पॅरलल लाईन झाली. बघून राहिले तुम्ही पॅरलल लाईन. आणि ही काय झाली, याला एक नाव देऊन देऊ आपण एल. ठीक आहे. एलला काय म्हणू आपण, ट्रान्सव्हर्सल, कारण की बघा दोन लाईनमधून ही लाईन अशी ट्रान्सफर झाली आहे. तर एल झाली आपलं ट्रान्सव्हर्सल. ते याच्याच रिलेटेड आपण बघितलं ते करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय, सारखे सारखे किंवा सेम डायरेक्शनवाले. म्हणजे बी आणि एफ बघून राहिले ना, इथे वरचा अँगल आहे, इथे पण वरचा अँगल आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग. आपण ते आधीच्या लेक्चरमध्ये बिलकुल इझिली कव्हर केलं आहे. बघितलं नसेल तर बघून घ्या. तर आपण आता समोर बघू. आता इथे प्रॉपर्टीज दिल्या. आता ऑब्व्हियसली जिथे अँगल आता वेगळ्या वेगळे जे अँगल फॉर्म होत आहे तिथे काही प्रॉपर्टीज पण असेल, ते आपल्याला आज बघायचे आहे. आणि त्याच्या जे रिलेटेड आपले प्रॅक्टिस सेट आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. इझी टॉपिक आहे, फक्त पूर्ण व्हिडिओ बघा आणि लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो आहे, कसं एक्सप्लेन करून राहिलो आणि कशाबद्दल बोलून राहिलो आहे. दिसायला भले मोठा टॉपिक असेल पण इझीच आहे. कन्सेप्ट वाईज गेलं तर बिलकुल इझी आहे. आता बघा, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे राहतात म्हणते, कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल, सेम. आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे कोणते बघा, अँगल ए आणि अँगल ई कॉन्ग्रुएंट आहे म्हणते. अँगल बी आणि अँगल एफ, इथे फक्त एफ लिहिलं मी, अँगल एफ. अँगल बी आणि अँगल एफ, इथे वरचा तो पण वरचा अँगल. तसंच अँगल डी एच आणि अँगल सी जी हे लिहिले. आता कॉन्ग्रुएंट म्हणजे सारखे म्हटलं. फॉर एक्झाम्पल आता इथे अँगल बी ची व्हॅल्यू देऊन राहिली. फॉर एक्झाम्पल 50 डिग्री आपल्याला अँगलची व्हॅल्यू देऊन राहिली. तर डी सोबत करस्पॉन्डिंगमध्ये कोण आहे, एफ. मग जर बीची व्हॅल्यू किती आहे, 50 डिग्री, तर मग एफची पण किती होणार, 50 डिग्री. सेम, बिलकुल इझी. नेक्स्ट पॉईंट बघा, इंटिरियर अँगल फॉर्म टू पॅरलल लाईन्स आर सप्लिमेंटरी. काय म्हणते, इंटिरियर अँगल्स फॉर्म करतात काय, जर पॅरलल लाईन्स आर सप्लिमेंटरी. आता बघून राहिले पॅरलल लाईन्स तर आहे. आता इंटिरियर अँगल म्हणजे कोणते, आतमधले. हे दिसून राहिले ना, हे जे आहे ते काय इंटिरियर अँगल. तर इंटिरियर अँगल काय करते म्हणते, फॉर्म करते म्हणते काय, सप्लिमेंटरी अँगल. खूप आधी आपण सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी अँगल बघितले होते. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, जेव्हा दोन अँगलचं सम म्हणजे प्लस करतो आणि आन्सर 90 येते त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी. आणि सप्लिमेंटरी म्हणजे काय, ज्या अँगलचं सम किती ते 180 डिग्री, किती ते 180 डिग्री, त्याला आपण म्हणतो सप्लिमेंटरी अँगल. तर इंटिरियर अँगल किती करते म्हणते, सप्लिमेंटरी अँगल फॉर्म करतात. कसं, हे बघा, अँगल सी आणि अँगल एफ, जर या दोन अँगलचं प्लस केलं, ॲडिशन केलं, तर आन्सर किती येते, 180 डिग्री. हे दोन इंटिरियर अँगल डी आणि किती येते आन्सर, 180 डिग्री, म्हणजे सप्लिमेंटरी अँगल्स आहे म्हणते. थर्ड पॉईंट आहे आपला, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल म्हणजे काय, ते झेड सारखं मी सांगितलं, झेड किंवा उलटा झेड ते. तर इंटिरियर अल्टरनेट अँगल्स पण कसे राहतात, कॉन्ग्रुएंट. म्हणजे अल्टरनेट अँगलचे पण जे अल्टरनेट अँगल्स आहेत त्याची व्हॅल्यू सेम होतात. म्हणजे आता इथे बघितलं आहे इंटिरियर अल्टरनेट अँगल्स दिले आहे. अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल ई. अँगल सी कुठे गेले, अँगल सी कॉन्ग्रुएंट टू ई है ना. असा झेड बनून राहिले, इथे तुम्ही बघून राहिले ह्या झेड, असा झेड बनत आहे. तर अँगल सी आणि अँगल ई अल्टरनेट आहे. तर समजा इथे हा 70 डिग्रीचा राहणार, तर ई पण कितीचा राहणार, 70 डिग्रीचा. तसंच अँगल डी समजा 100 डिग्रीचा राहिला, तर अँगल एफ पण कितीचा राहणार, 100 डिग्री, कारण की ते अल्टरनेट अँगल आहे तर कॉन्ग्रुएंट राहतात म्हणते. तसंच एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे बाहेरचे अँगल्स. हे ए आणि जी अल्टरनेट आहे, डी आणि एच अल्टरनेट आहे. समजा ए 80 डिग्रीचा राहणार, त्याच्यासोबत अल्टरनेट कोण आहे, जी. तर जी कितीचा राहणार, तो पण 80 डिग्रीचाच राहणार. तसंच बी वेगळ्या याच्या राहणार, तसंच तो एच पण सारखाच राहणार. तर हे झाले प्रॉपर्टीज. आता हे दोन प्रॉपर्टीज आहेत, ते आपल्या टेक्स्टबुकमध्ये देऊन नाही, पण मी सांगतो तुम्हाला. वर्टिकल अपोजिट अँगल्स, याचा अर्थ काय होतो. आता इथे जागा नाही म्हणून मी इथे देऊन राहिलं, तर कारण की आता हे एक्सप्लेन तर झालंच आहे आपलं.
तर नेक्स्ट बघा वर्टिकल अपोजिट अँगल. आता वर्टिकल अपोजिट अँगल म्हणजे कोणते? अपोजिट वाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे बघून राहिले तुम्ही डी आणि बी कसे अपोजिट आहे ना, डी आणि बी अपोजिट आहे, तर त्याचे पण वर्टिकल अपोजिट अँगल पण सेम राहतात. कसे राहतात? सेम राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता डी आणि बी वर्टिकली अपोजिट अँगल आहे, बघून राहिले तुम्ही, ते दाखवतो. हे असं डी आणि बी वर्टिकली अपोजिट आहे. तर समजा बी ची व्हॅल्यू समजा जेवढी असेल म्हणजे 100 डिग्री समजा बी ची व्हॅल्यू असेल, तर डी ची पण किती राहणार? 100 डिग्री. किती राहणार? 100 डिग्री. बिलकुल हा प्रॉपर्टी बिलकुल सिंपल आहे, फक्त तुम्ही लक्ष द्या आणि लक्षात ठेवा. प्रॅक्टिस करताना तुमचे होऊन जाणार. प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व्ह करू तर तसेच आपण प्रॉपर्टी यूज करणार, तुम्हाला असं पण पार्ट होऊन जाणार, म्हणजे लक्षात राहणार. ही झाली वर्टिकली अपोजिट अँगल. काय राहते? वर्टिकली अपोजिट अँगल पण सेम राहतात. त्यानंतर आहे लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे काय? तर तुम्ही बघून राहिला, जर एका लाईनला एक ट्रान्सव्हर्सल होत चालले किंवा क्रॉस होतात, जिथे लाईन क्रॉस होतात त्या एका पॉईंटवर, फॉर एक्झाम्पल इथे तसं एक्सप्लेन करू शकतो मी, पण इथे मी काय म्हणायचं कोशिश करतो बा. हे एक लाईन आहे, एक लाईन इंटरसेक्ट झाली, इथे अँगल्स बनत आहे ना. आता हे इथे एक अँगल, हा एक अँगल, हा एक अँगल, हा एक अँगल इथे फॉर्म होत आहे. तर जेव्हा हे दोन अँगलची जेव्हा सम होते तेव्हा होते 180. त्याला असं आपण म्हणतो लिनियर पेअर्स अँगल. फॉर एक्झाम्पल हा ए आहे आणि हा बी अँगल, हा बी आणि हा ए. समजा ए 80 डिग्रीचं असेल आणि आपल्याला बी काढायचं असेल, तर आपण काय म्हणतो? बी प्लस ए इक्वल टू 180 डिग्री. काहून? तर लिनियर पेअर आहे. तुम्ही असं बघून झाले, असं हा कितीचा अँगल राहतो? 180चा. त्याच्यामध्ये फक्त डिवाइड झालाय ए आणि बीच्या ह्याच्यात, तर त्याची सम किती येते? 180 डिग्री. आता समजा ए इथे किती आहे? 80 डिग्री. तर ऑब्व्हियसली बी प्लस ए 180 डिग्री. काहून? तर लिनियर पेअर्स आहे म्हणून आपण समोर ते लिहिणार. पॉईंट दिला नाही, पण हा पॉईंट खूप कामी येणार आहे आपल्याला आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये म्हणून. ठीक आहे. किती आहे? 80 डिग्री. तर हा तिकडे चालला जाणार, म्हणजे 80 मायनस 80 100, म्हणजे बी ची व्हॅल्यू किती मिळणार? 100. ठीक आहे. असं आहे. समोर तुम्हाला जर इथे कन्फ्यूज होत असेल, भरपूर प्रॉपर्टीज झाल्या असं तुम्हाला वाटत असेल, तर आता प्रॅक्टिस सेट आपण सुरू करू. त्यामध्ये बिलकुल इझिली आपण सॉल्व्ह करणार आहोत, तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त बघा आणि समजून घ्या. ओके. तर हा प्रॉपर्टीज. आता आपला जो काही प्रॅक्टिस सेट आहे 2.2 आपण ते सॉल्व्ह करू. तर आपला प्रॅक्टिस सेट 2.2 आहे. आता बघा इझी आहे. आता याच्यामध्ये काय क्वेश्चन दिला आहे बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँगल्स बघायचे आहे. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, म्हणजे हा वाला क्वेश्चन काय दिला आहे तिथं. इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन एम पॅरेलल लाईन एल, म्हणजे लाईन एम पॅरेलल टू एन आहे, अँड लाईन पी इज ट्रान्सव्हर्सल. ऑब्व्हियसली पी ट्रान्सव्हर्सल होऊन गेली आहे. तर देन फाइंड एक्सची व्हॅल्यू बघायची आहे. आता कसं करणार? तर इझी आहे. आता होऊ शकते वेगळ्या वेगळ्या मेथडनी आपल्याला ह्या सोमवारचे किंवा हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येते, तर कोणत्या पण तुम्ही मेथडनी सॉल्व्ह करू शकता. त्याचं आता मी मुद्दाम ऑप्शन दिले नाही, कारण की आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू. तसं तर डायरेक्ट टिक करायचे, आपण आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल ना. डायरेक्ट आपण क्वेश्चन लिहिणार आहे का? नाही. तर बघा आता तुम्ही बघून राहिले 3x आणि x इंटिरियर अँगल दिसून राहिले आपल्याला, आहे ना. पॅरलल आहे, ट्रान्सव्हर्सल आतमध्ये दिसून राहिले. आता आपली सेकंड प्रॉपर्टी होती, इंटिरियर जेव्हा अँगल राहतात तेव्हा ते सप्लिमेंटरीचं काम करतात, सप्लिमेंटरी अँगल फॉर्म करतात. म्हणजे आपण असं लिहू शकतो 3x अँड x आर इंटिरियर अँगल लिहू शकतो. तर मग 3x प्लस x इज इक्वल टू 180 डिग्री. सेकंड आपण प्रॉपर्टी बघितली, तुम्ही बघा जेव्हा इंटिरियर अँगल राहते ते सप्लिमेंटरी फॉर्म करतात आणि सप्लिमेंटरी अँगलचं ॲडिशन किती राहते? 180 डिग्री. म्हणजे 3x प्लस x 4x प्लस 180 डिग्री. 4 आता इकडे गेला तर हा मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे गेला तर डिवाइडमध्ये होतो, ते आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी सांगितलं आहे आपण. कोणतीही गोष्ट जर अपोजिट साईडने जाते तर प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन आणि डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन इथं 4 जा आणि 5 जा 40 डिग्री 45. एक्सची व्हॅल्यू किती निघली? 45 डिग्री. चला आहे का बघा आन्सर? 45 डिग्री. 40 डिग्री आहे का? आहे, बिलकुल आहे. ऑप्शन सी. सेकंडवाला बघा
सेकंडवाल्याच्यात काय इन द ॲडजॉइनिंग फिगर इफ लाईन ए अँड बी पॅरलर, ए आणि बी पॅरलर आहे म्हणते, एल ट्रान्सफर असेल, हां ठीक आहे. देन फाइंड एक्स, फाइंड एक्सची व्हॅल्यू, इथे पण तेच आहे. आता तुम्ही बघून राहिलं आहे इथे वेगळं, आता मी आधीच म्हटलं होतं वेगळ्या वेगळ्या मेथडनी सॉल्व्ह करता येते. आता काहून असा हा झेड बनून राहिला आहे राईट. आता 4x हा इथे हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल. हा 4x झाला तर हा 4x पण होते. हे अल्टरनेट याची प्रॉपर्टी झाली. करस्पॉन्डिंगची बघा, हा इकडचा अँगल आणि हा इकडचा अँगल करस्पॉन्डिंग राहिले तरी कॉन्ग्रुएंट राहतात अँगल. म्हणजे हा 4x इथे भेटला, अल्टरनेटनी गेला तरी इथे 4x भेटत आहे आणि करस्पॉन्डिंगनी गेला तरी इथे भेटून राहिले. तर आपण डायरेक्ट लिहू शकतो 4x प्लस 2x. चला आता मी हा वाला अँगल घेतो, नाही सॉरी मी अल्टरनेटचाच घेईन मी. 4x आणि हा असा झेड बनून राहिला ना, हा असा झेड, तर इंटेरियर अल्टरनेट अँगल कसे राहतात, हा सेम तर हा पण सेम कॉन्ग्रुएंटच राहतात. तर 4x भेटला. आणि आता तुम्ही बघून राहिले असेल हा जो हे दोन अँगल काय करतात, लिनियर पेअरचं काम करतात. सांगितलं होतं हे असं हे असं, आता हेच फक्त उलटं दाखवलं आहे मी, हा वाला अँगल हा पण लिनियरचं काम करत आहे. म्हणजेच 4x प्लस 2x इक्वल टू 180 डिग्री लिहू शकतो मी, ऑब्व्हियसली लिहू शकतो कारण की लिनियर पेअर आहे. लिनियर पेअर लिहू शकतो मी. तर 4x किती 6x 180 डिग्री, एक्सची व्हॅल्यू 180, 6 3 जा 18 0, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळाली 30 डिग्री. 30 डिग्री आहे का आन्सर? आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी. एवढं इझी काम आहे ना. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता आपला आहे क्वेश्चन नंबर 2. त्यामध्ये काय दिलं आहे बघा, इन ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरलर टू लाईन क्यू अँड लाईन टी अँड एस आर ट्रान्सफर्सल. टी आणि एस आर ट्रान्सफर्सल आहे आणि पी आणि क्यू पॅरलर आहे. फाइंड द मेजर अँगल एक्स अँड वाय. अँगल एक्स आणि वायचं म्हणजे मेजरमेंट काढायचं आहे. युझिंग द मेजर ऑफ अँगल गिवन इन द फिगर. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता मी इतर दिलं आहे गिवन लिहिलं आहे ऑलरेडी. पी आणि क्यू काय आहे पॅरलल आहे आणि टी अँड एस आर ट्रान्सव्हर्सल. कारण की जे दिलं आहे ते गिवन आपल्याला लिहायला लागते आन्सरमध्ये, नाही तर होऊ शकते आपले मार्क्स कटणार, जे आपल्याला होऊ द्यायचं नाही. आता सुरुवात कुठून करायची बघा, थोडं दिमाग लावा. आता काही पद्धतशीर जायचं, एक एक स्टेप बाय स्टेप जायचं. इथं 40 आपल्याला काय काय दिलं ते बघून घ्या. 40 दिलं आहे, 70 दिलं आहे. ठीक आहे, ओके चालेल. हा वाला इथे ओके ठीक आहे. बघा इथे 40 डिग्री आहे, आपण हा कन्सिडर करू शकतो. म्हणजे समजा आपण इथे अँगल घेतला ए, अँगल ए घेतला, करस्पॉन्डिंग अँगल झाले हे करस्पॉन्डिंग अँगल आहे ना, हा ए आणि हा 40 करस्पॉन्डिंग आहे. तर आपण ऑटोमॅटिकली हा 40 आता हा पण 40चा होणार, करेक्ट. हा 40चा तर हा पण 40चा. तर आता लिहू शकतो आपण काय, अँगल लेट अँगल ए ऑन ऑन फिगर लिहून टाका. ठीक आहे, अँगल ए घेतला आपण, तर अँगल ए इक्वल टू 40 डिग्री. काऊन करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून. अँगलचं मी सिम्बॉल दिला, तुम्ही पूर्ण लिहाल. तर ठीक आहे, अँगल ए आणि अँगल भेटला कितीचा 40 डिग्रीचा. आता तुम्ही बघून राहिले हे पूर्ण अँगल लिनियर पेअरमध्ये दिसत आहे. म्हणजे अँगल ए प्लस अँगल एक्स आपण लिनियर पेअर म्हणून लिहू शकतो आणि त्याचं सम किती येणार 180 डिग्री. एक मिनिट. हां, तर अँगल ए आणि एक्स आपल्याला दिसून राहिले लिनियर पेअरमध्ये आणि त्याची सम किती राहते 180 डिग्री. तर आपण असं लिहू शकतो अँगल ए प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. काऊन तर लिनियर पेअर आहे म्हणून. लिनियर पेअर आहे म्हणून. ठीक आहे, इझी, बिलकुल सरळ सरळ जाऊ आपण. आता अँगल एची व्हॅल्यू आहे 40, अँगल एक्सची व्हॅल्यू काढायची आहे 180 डिग्री. ओके चालेल. अँगल एक्स आता हा 40 इकडे प्लसमध्ये, तिकडे गेला तर मायनसमध्ये. मग 180 मायनस 40, 180 मायनस 40 140 किती
अँगल एक्सची व्हॅल्यू मिळाली 140. इझी, एकदम सोपी पद्धतीने चाललो आहे. आता एक्सची व्हॅल्यू मिळाली, झालं एक काम. आता बघा इथे आहे 70 डिग्री, आपल्याला काढायचा आहे वाय. आता तुम्ही बघून राहिले आहे. आता एक प्रॉपर्टी आपण बघितली ती वर्टिकल अपोजिट अँगल. तर समजा आपण इथे घेतला अँगल बी वगैरे नाही इथे, हां अँगल बी घेतला, इथे डी झाला, मी लिहिला बी, ठीक आहे. चला अँगल बी, तर लेट अँगल बी ऑन फिगर, ठीक आहे. ओके, तर अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री आपण लिहू शकतो. असं काऊन? वर्टिकली अपोजिट अँगल आहे म्हणून ते इथे लिहून टाका. वर्टिकली अपोजिट अँगल मी शॉर्टमध्ये लिहिलं, तर मी पूर्णपणे लिहाल. अँगल बी भेटला किती? 70 डिग्री. इझी काम. आता अँगल वाय अँड अँगल बी आर इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल. आता सेकंड वाली प्रॉपर्टी तुम्हाला आठवत असेल, जेव्हा इंटेरियर अँगलचं सम किती राहते, सप्लिमेंटरी अँगल फॉर्म करतं म्हणजे 180 डिग्री. तर अँगल बी प्लस अँगल वाय इक्वल टू 180 डिग्री. काऊन? इंटेरियर अँगल आहे म्हणून. पूर्ण लिहू शकता तुम्ही, लागत इंटेरियर अँगल फॉर्म करता सप्लिमेंट, ठीक आहे. तर अँगल बी दिलाय आपल्याला. अँगल बी किती दिलाय रे? 70 डिग्री. वाय काढायचा आहे 180 डिग्री. चलो चलो म्हणजे इथेच थांबा. हां 70 इथे, तिकडे गेलं तर मायनसमध्ये, मग 180 मायनस 70. अँगल वाय भेटला आपल्याला 110 डिग्री. हे झालं आपलं दुसरं आन्सर. दिसायला मोठा आहे, कन्सेप्ट वाईज गेलं असतं सोपी आहे. एकदा रिव्हिजन करून घेतो आपण. 40 आहे, इथं आपण करस्पॉन्डिंग घेतला, करस्पॉन्डिंग अँगल दाखवला. नंतर ए आणि बी आपला लिनियर पेअरमध्ये दिसत आहे म्हणून आपण लिनियर पेअरचं ॲडिशन केलं. एकची व्हॅल्यू मिळाली 40. नंतर 70 डिग्री तर दिले आहे, तर 70 डिग्रीच्या आपण बिलकुल वर्टिकली अपोजिट अँगल घेतला आपण बी. आपण तिथे दाखवलं लेट बी ऑन फिगर. बी दाखवला, बी किती दिला? 70 डिग्री. काहून? तर वर्टिकली अपोजिट अँगल आहे म्हणून. नंतर बी आणि वाय काय? इंटेरियर अँगल, म्हणून बी प्लस वाय इक्वल टू 180 डिग्री. ती इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी दाखवल्यावर आणि आपण ते कॅल्क्युलेशन केलं आणि वायची व्हॅल्यू किती भेटली? 110 म्हणजे 110. ते होतं सेकंड. आता आपण थर्ड बघू. आता बघा आपला क्वेश्चन नंबर 3 आहे, ज्यामध्ये काय दिलं आहे? इन ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी अँड क्यू आर पॅरलल. लाईन पी अँड क्यू आर पॅरलल and line M, L and M are parallel. Find the measure of angle ABC using the measure of given angle. Justify the your answer. ओके चालेल, तुम्ही म्हणाल तसं अँगल ABC काढायचं आपल्याला. इथं B आहे का D आहे? इथे मी D लिहिला, इथे अँगल B आहे. ओके, इझी क्वेश्चन आहे, बिलकुल इझीली आपण सॉल्व करू शकतो. चला बघा आता काय काय दिलं आहे पहिले ते बघून घेऊ आणि जे पॅरलल आहे ते पहिले लिहून टाकायचं. जे गिवन दिलं आहे ते काढून म्हणजे लिहून टाकायचं डायरेक्ट. आता बघा काय काय दिलं आहे? अँगल फक्त एकच अँगल दिलं आहे आपल्याला, 3 अँगल काढायचे आहे. ओके चालेल, ओके ठीक आहे चालेल फाईन. आता तुम्ही बघा डायरेक्ट काढतो म्हटलं तर हा 80 आहे, तर हा 80चा निघणार कारण की करस्पॉन्डिंग अँगल आहे. आता हा 80 झाला तर हा सी म्हणजे 80चा होणार कारण की वर्टिकली अपोजिट अँगल आहे. सी 80चा भेटला तर बी पण 80चा भेटणार कारण की करस्पॉन्डिंग अँगल आहे वापस. बी तर 80चा भेटला तर हा पण अँगल किती राहणार? 80चाच राहणार. तर हा का आणि बी कारण की वर्टिकली अपोजिट आहे. आणि ए आणि हा जो अँगल राहणार इंटेरियर अँगल आहे. इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय आहे? दोन्ही अँगलचा सम किती राहते? 180 डिग्री. हा 80चा दिला तर हा कितीचा राहणार? 100चा म्हणजे 100चा. तर हे झालं ओरली, आपल्याला लिहायचं आहे, बोलून चालणार नाही. सुरू करू. लेट इथे अँगल आपण कोणता घ्यायचा? अँगल एक्स घेऊन घेऊ. अँगल एक्स घेऊन घेऊ. तर लेट अँगल एक्स ऑन फिगर. फिगर घेतला तर अँगल एक्स कॉन्ग्रुएंट टू अँगल 80 डिग्री. एक्स 80 डिग्री आहे काहून तर करस्पॉन्डिंग अँगल आहे. लिहायचं सर्व रिझन लिहायचे. काहून आपण लिहून राहिलो आहे, सबूत द्यायचा.
करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून. करस्पॉन्डिंग अँगल्स जे रिझन आहे ते लिहून टाकायचं. चला मग अँगल एक्स कितीचा भेटला? 80 डिग्री. अँगल एक्स 80 डिग्रीचा भेटला. त्यानंतर मग आता हा भेटला 80, तर हा पण 80 डिग्री. काऊन? अँगल एक्स इज इक्वल टू अँगल सी. काहून? वर्टिकली अपोजिट अँगल आहे म्हणून. काहून? वर्टिकली अपोजिट अँगल आहे म्हणून. तर हा 80चा, तर हा 80चा आहे. देअरफॉर अँगल सी इक्वल टू 80 डिग्री. चला एक अँगल मिळाला. सेकंड अँगल बघा, अँगल बी. तर अँगल सी कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. का बरं? कारण की करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून. करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून. करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून हे दोन पण सेम झाले. म्हणजे देअरफॉर अँगल बी, अँगल बी इक्वल टू 80 डिग्री भेटलं. चला बघता दोन अँगल मिळाले. तर नेक्स्ट कोणता काढायचा आपल्याला? अँगल बी काढायचा आहे, सॉरी ए काढायचा आहे. आत्ताच बी काढला. चला लेट्स गो. आता बघा हा बीचा, तर हा पण कितीचा? आता इथं एक दुसरा अँगल घेऊन घेऊ आपण. इथं घेऊन घेऊ, इथं कुठं आहे का दुसरा? झेड घेऊन घेऊ. झेड घेतला, लिहून टाका. मग जे घेतलं ते लिहून टाका. लेट अँगल झेड ऑन फिगर. ठीक आहे. तर अँगल झेड इक्वल टू इक्वल टू अँगल बी. काऊन? तर वर्टिकली अपोजिट अँगल आहे म्हणून. देअरफॉर अँगल झेड इक्वल टू 80 डिग्री. चला हा पण 80 डिग्रीचा मिळाला. तर आता इथे दोन कंडिशन्स आहेत बघा. तुम्ही दोन वेगळ्या कंडिशननी सॉल्व्ह करू शकता. एक तर इथं आणखी दुसरा एक अँगल घ्या. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही दुसरा अँगल घेतला, तर हा 80 डिग्री, हा पण 80चा येणार. काऊन? तर इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे म्हणून. पण त्यासाठी तुम्हाला पहिले दाखवावं लागेल अँगल एल आणि लाईन एल आणि लाईन एम पॅरलल आहे, क्यू ट्रान्सव्हर्सल आहे, आणि जो काही इथे अँगल घेतला तुम्ही तो आणि झेड हे इंटेरियर अल्टरनेट अँगल आहात म्हणून झेड आणि जो काही XYZ तुम्ही ते घ्याल तर ते सेम होणार. त्यानंतर ए आणि ते लिनियर पेअरमध्ये दाखवावं लागेल आणि 180 डिग्री लिहावं लागेल. त्यापेक्षा मग आपण डायरेक्ट लिहू शकतो झेड आणि ए इंटेरियर अँगल आहे. म्हणजे मी आता जे लिहिणार आहोत अँगल, याआधी जे बडबड केली मी ते समजलं नसेल तर ओके, मी सांगत आहोत दुसरी मेथड, दुसरा वे. अँगल झेड अँड अँगल ए आर इंटेरियर अँगल. सो अँगल झेड प्लस अँगल ए इक्वल टू 80 डिग्री. काऊन? तर इंटेरियर अँगल आहे म्हणून, कारण की सप्लिमेंटरी राहतात म्हणून. ठीक आहे, इझी. नेक्स्ट अँगल झेड कितीचा भेटला आपल्याला? 80 डिग्री प्लस अँगल ए इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए इक्वल टू 180 मायनस 80. अँगल ए भेटला 100 डिग्रीचा, जे आपण स्टार्टला म्हटलं होतं, ओरली काढलं होतं आपण. ठीक आहे, एवढा मोठा आन्सर आहे सोपेच. मेथड वाईज गेले, कन्सेप्ट वाईज गेले तर बिलकुल इझी आहे. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता बघा क्वेश्चन नंबर 4. त्यामध्ये काय दिलं आहे? इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन ए बी पॅरलर लिहिलं आहे आपण. ए बी पॅरलर दिसलं आहे. लाईन एल ट्रान्सव्हर्सल आहे म्हणते, आणि अँगल एक्स वाय आणि झेड दाखवायचं आहे, म्हणजे फाइंड करायचं आहे युझिंग द गिवन इन्फॉर्मेशन. ओके चालेल, इझी आहे. इझी तर आहे, विचार तर करावा लागेल थोडा बहुत. हां दिलं आहे, हे लिनियरमध्ये होऊन जाणार. ओके, आपण डायरेक्ट आपण काढू शकतो. ओरली पहिले सांगून देतो. 105 105 करस्पॉन्डिंग अँगल आहे, हा निघाला 105.
एक्स आणि हे वाय वर्टिकली अपोजिट आहे का, हा पण निघाला 105. हे दोघं लिनियर पेअरमध्ये 180 मायनस 105 करून टाका, आन्सर मिळालं. ओके, जास्ती घाबरायची गरज नाही. चला लेट्स गो. काही एक्स्ट्रा घेऊ नये याच्यामध्ये, आपल्याला उलटा पण जाता येते. हा घेतला की हे करता येते. चला तर बघू आपण पहिले अँगल 105 प्लस अँगल झेड इक्वल टू 180 डिग्री असं लिहिता येते. काऊन, लिनियर पेअरमधून आहे म्हणून. लिनियर पेअर, ठीक आहे, लिनियर पेअर आहे म्हणून. आता बघू शकतो किंवा इथे पहिले लिहून घ्या, नाही डायरेक्ट लिहून टाका, काही प्रॉब्लेम नाही. 105 लिहिलं, अँगल झेड इक्वल टू हा 105 इकडे चालला जाणार, मग 180 डिग्री मायनस 105 राहिले 75. अँगल झेड मिळाला 75, एक अँगल मिळाला. तर नंतर आपण डायरेक्ट लिहू शकतो. बघा 105 कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग टू किंवा कॉन्ग्रुएंट टू एक्स, म्हणजे असं अँगल एक्स इक्वल टू कॉन्ग्रुएंट टू 105. काहून, तर करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून. करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून, ठीक आहे. हे आहे ना एक्स करस्पॉन्डिंग आहे सेम डायरेक्शनचं. तर देअरफोर अँगल एक्स इक्वल टू 105 मिळालं. आता अँगल एक्स आणि वाय वर्टिकली अपोजिट अँगल आहे, तर आपण असं पण लिहू शकतो, इकडे लिहू टाकू मी, अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय. काऊन, तर वर्टिकली अपोजिट अँगल आहे म्हणून. देअरफोर अँगल वाय इक्वल टू 105 डिग्री. इझी. वा, 3 छोट्या स्टेपमध्ये आपण लिहिलं आहे. होऊ शकते दुसऱ्या वेगळ्या टीचरने वेगळ्या मेथडनी किंवा वेगळ्या वेनी सांगितलं असेल, काही प्रॉब्लेम नाही, कारण की आन्सर सेमच येऊन राहिला आणि या प्रॉपरली प्रॉपर्टीजनुसार चाललो आहे ना. आपण स्वतःच्या हातचं लिहिलं ना, काही मॅजिक करून राहिलं, राईट. कोणी असं केलं असेल, हा झेड निघला तर याला एक अँगल घेऊन इथे मग लिनियर पेअरचं काढलं असेल 105, मग याला डायरेक्ट इथे वर्टिकली दाखवलं असेल. आपण काय केलं, डायरेक्ट करस्पॉन्डिंग दाखवलं, इथे करस्पॉन्डिंग मिळाला आणि आपण इथे वर्टिकली अपोजिट अँगल दाखवला, राईट. आता आपण लास्ट क्वेश्चन आहे आता तो बघू. आता आपला क्वेश्चन नंबर 5 आहे, ज्यामध्ये काय दिलं बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरलल टू लाईन एल लाईन क्यू, हे तिन्ही लाईन पॅरलल आहे, एवढं तर माहीत झालं. फाइंड द एक्स विथ द हेल्प ऑफ द मेजर गिवन इन द फिगर. ओके, चालेल. अँगल एक्स काढायचा. आता इथे फक्त बघा, बरोबर प्रॉपर ऑब्झर्व करा तुम्ही, हा एक्स आहे जो पूर्ण आहे, पण इथे हा डिवाइड झाला आहे दोन याच्यामध्ये. हा एक्स जो आहे हा पूर्ण आहे, ना की मधातला आहे. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. आता तुम्ही जर बघून राहिला, ऑब्झर्व कराल ओरली 40, हा अर्धा जो आहे 40चा, कारण की अल्टरनेट अँगल आहे. हा 30 तर हा पण 30चा. 40 आणि 30 किती झाली, 70 डिग्री. आता हे झालं ओरली, तर हा 70 डिग्रीचा झाला. तर अँगल आपल्याला किती यायला पाहिजे, 70 डिग्रीचा. तसं प्रॉपर लिहा. आता तुम्ही लिहा म्हणजे आपणच लिहू. चला आता बघा, पहिले घेऊ आपण एक जाऊ, पॉईंट्स घेऊन घेऊ आपण. पहिले ABC आहे का इथे, हां इथे A घेऊन घेऊ, इथे B घेऊन घेऊ, इथे एक C घेऊन घेऊ, इथे एक D घेऊन घेऊ, ठीक आहे. पॉईंट्स घेतले आता आपल्याला, तर आपण आता हे करू, लिहू. पहिले आता लाईन, दोन लाईन घेऊ आपण, दोन लाईन, जे दोन लाईनचं आपण करून घेऊ कॅल्क्युलेशन. पहिले लाईन P पॅरलल टू लाईन L, AB ट्रान्सव्हर्सल, हे इथे तुम्ही बघून राहिला, A आणि B असं ट्रान्सफर होऊन राहिली ना, तिथे लिहू आपण लाईन AB इज ट्रान्सव्हर्सल, ठीक आहे, ट्रान्सव्हर्सल. ओके, ट्रान्सव्हर्सल. आता फक्त काय लिहायचं, फक्त अँगल प्रॉपर लिहा. हे अल्टरनेट अँगल आपल्याला दाखवायचे आहे. तर PAB, अँगल PAB कॉन्ग्रुएंट टू ABC,
अँगल ABC काहून अल्टरनेट अँगल आहे म्हणून, इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे म्हणून. तर हा 40चा, तर हा पण कितीचा 40चा. देअरफॉर अँगल PAB इक्वल टू अँगल ABC. देअरफॉर अँगल ABC कितीचा भेटला 40 डिग्रीचा. अँगल हा Z बनत आहे ना, इंटेरियर अँगल आहे, तर हा PAB लिहिला आणि ABC इकडचा ABC हा किती झालेला 40 डिग्रीचा लिहिला आहे आपण. सेम आता तसंच करायचं आहे आपल्याला इथे. इथे काय लिहायला गेला आता, लाईन L पॅरेलल टू लाईन Q. आता या दोन्हीचं घेऊ सेम तसंच. आणि हिचं ट्रान्सफरसर कोण आहे, B आणि D. B लाईन BD आर इज ट्रान्सफरसर. ओके लिहिलं. आता ते सेम फक्त अँगलचे नावं बरोबर लिहा प्रॉपर. PDB अँगल PDB कॉन्ग्रुएंट टू DBC. हा जो अँगल आहे DBC आहे ना, DBC अँगल DBC. समजत नसेल तर रेड याच्याने आपण करून बघू. हे तुम्हाला दाखवतो काय म्हणून राहिलो आहे मी. तर मी कोणता अँगल घेऊन राहिलो आहे तर हा अँगल, ठीक आहे. हा Z घेतला आपण. तर काहून, तर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, ठीक आहे. तर देअरफॉर अँगल PDB इज इक्वल टू अँगल DBC. देअरफॉर अँगल DBC इक्वल टू 30 डिग्री. राईट, 30 डिग्री भेटला. आता बघून राहिलाय, जर आपण बघितलं ABC आणि प्लस DBC इक्वल टू X. हा X पूर्ण आहे ना, हा जो आपण घेतला आहे दोघांचा मिळून X बनत आहे. तर आपण असं लिहू शकतो, अँगल ABC प्लस अँगल DBC इज इक्वल टू X. अँगल X या दोघांचा मग 40 प्लस 30 इज इक्वल टू X. अँगल X ची व्हॅल्यू किती मिळाली 70 डिग्री. आहे ना, इझी, एकदम सोपी होतं. चला, तर हा होता आपला 5th क्वेश्चन जो आपण इझिली सॉल्व केला आहे. एकदम इझी होतं ना, कन्सेप्ट वाईज गेलं प्रॉपर गेलं तर बिलकुल इझीच आहे. प्रॅक्टिस आहे, दिसायला मोठं असेल तरी, ठीक आहे. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व कन्सेप्ट समजले असेल, सर्व क्वेश्चन समजले असेल आणि त्याचा कन्सेप्ट समजला असेल. बिलकुल इझिली आपण एक्सप्लेन केला आहे पण तसं पण. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, सांगा आपल्या व्हिडिओजबद्दल. आणि हे जे मेहनत आहे तुमच्यासाठीच आहे आणि त्यांना पण, तुमच्या मित्रांना पण कळलं पाहिजे, कारण हे फ्री ऑफ कॉस्ट येतं. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. आणि हां, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण लवकरच भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.